श्रोते हो, नमस्ते. आपल्या सर्वांना शुभ दिवस. श्रोते हो, आयुष्याचा प्रवास करत असताना नेहमी स्वतःवर विश्वास ठेवा, कारण जीवनातला खरा विजय तो असतो जेव्हा तुम्ही कोणताही शोर न करता स्वतःला बदलत असता. ना जगाकडून तक्रार, ना नशिबाशी लढा, फक्त एक शांत प्रयत्न जो मनापासून केला जातो. श्रोते हो, खरी ताकद ही दिखाव्यात नसते, तर ती शांततेत असते. जेव्हा तुम्ही स्वतःशी हे वचन देता ना की कशी परिस्थिती येऊ मी हार मानणार नाही, तेव्हा श्रोते हो, तुमची नवी सुरुवात होत असते. प्रत्येक दिवस ही एक नवी संधी असते. श्रोते हो, स्वतःला अधिक चांगलं बनवण्याची, आपल्या स्वप्नांना खरं करण्याची आणि अशा माणसात घडण्याची ज्यावर तुम्हाला स्वतःला अभिमान वाटेल. श्रोते हो, भीतीच्या पुढे जा, संघर्षाशी मैत्री करा आणि तुमच्या स्वप्नांना उड्डाण द्या. लक्षात ठेवा, जे स्वतःवर विश्वास ठेवतात त्यांचा मार्ग नियती सुद्धा तयार करत असते. म्हणून हसत राहा, पुढे चालत राहा, कारण तुमचा वेळ येत आहे. बघा, पडतंय का? नक्की विचार करा. चला, आजही आपल्यासाठी सुंदर विचारांची ही शिदोरी, ही मालिका अशीच पुढे घेऊन आलोय. चला, करूया सुरुवात सुंदर विचारांना, सुंदर सुविचारांना. स्वतःशिवाय कोणीही आपल्याला वाचवू शकत नाही, हे नेहमी लक्षात ठेवा. अश्रूंना वाट करून देण्यासाठी सुद्धा समोर तशी व्यक्ती हवी असते. चांगल्या व्यक्तीनं अपमान केला किंवा रागावली तरी चालेल, पण त्याला सोडू नका, कारण मोठेपणा देऊन लोभाडणारे अनेक आहेत, पण तुम्हाला मार्ग दाखवणारे फार कमी असतात. म्हणूनच हजार चांदण्या शोधण्यापेक्षा एक सूर्य जवळ ठेवा. ज्यांच्यामध्ये स्वतःला सावरण्याची हिंमत असते अशी लोक परक्यांकडून कुठलीच अपेक्षा ठेवत नाहीत. ही दुनिया फार मतलबी आहे. इथं माणुसकीपेक्षा स्वार्थ मोठा आहे. तू किती चांगला आहेस याचं मोल नाही, तू किती उपयोगी आहेस तेच इथं महत्वाचं आहे. आपल्या स्वभावाचा फायदा उचलला जातोय हे आपल्याला बऱ्याचदा उशिरा समजतं. काळ कितीही विरुद्ध असला तरी चारित्र्य दमदारच ठेवायचं. गेम कोण खेळतंय हे महत्वाचं नसतं, तर गेम कोण कंट्रोल करतंय हे लक्षात ठेवायचं. सतत संशय घेणाऱ्या माणसासाठी या जगात कुठेही आनंद नसतो. जगाची रीतच आहे, खोट्याला डोक्यावर घेऊन मिरवतात आणि खऱ्याची बरोबर जिरवतात. खोटं बोलून एक दिवस चांगला जातो, पण संपूर्ण आयुष्य नाही. किंमत दोन्हींचीही चुकवावी लागते, बोलण्याची आणि गप्प राहण्याची. माणसं टाळायला लागली की समजायचं त्यांची आवड बदलली आहे. गरीब श्रीमंत असं काही नसतं. जेव्हा बायको एकनिष्ठ असते तेव्हा नवरा राजा असतो. पैसा असणारी सगळी माणसं श्रीमंत नसतात. त्यातही काही माणसं संस्कारानं दरिद्री आणि विचारानं भिकारी असतात. घरात कितीही सोनं असलं तरी त्यांच्या डोक्यातली बुद्धी भिकाऱ्याचीच असते. जिथं नम्र राहून प्रश्न सुटत नाहीत, तिथं समोरच्याला नमवून प्रश्न सोडवायला शिका. आनंदाचा सर्वात मोठा भाग आपल्या स्वभावावर अवलंबून असतो, परिस्थितीवर नाही. प्रत्येक नात्यामध्ये राग आणि मतभेद हे पावसाप्रमाणे असावेत, जे बरसून संपावे, पण प्रेम मात्र मंद वाऱ्यासारखं असावं, जे शांतपणे
सदैव आसपास असावं. एका क्षणासाठी आपण मान्य केलं की नशिबात लिहिलेला निर्णय हे बदलता येत नाही. पण जर आपण निर्णय घेतलाच तर काय माहित, नशीब ही बदलू शकतं. काही गोष्टी खूपच उशिरा कळतात. तेव्हापर्यंत सगळं संपलेलं असतं, अगदी स्वतःला आवरणं सुद्धा. आनंदानं जगायचा सोपा उपाय. जी माणसं हक्कानं आपल्याकडे येतात ते परत जाता कामा नयेत, आणि जे जातात ते आपल्या लक्षात पण येता कामा नयेत. अडथळे हे तर क्षणिक असतात, पण त्या क्षणात खचून न जाता धीरानं त्यांना सामोरं जाणं हेच तर आयुष्य असतं. जीवनात जलद गतीनं मिळणारं यश हे अहंकार निर्माण करतं, तर उशिरा मिळणारं यश आपलं व्यक्तिमत्व तयार करतं. आयुष्यात आलेल्या एका दुःखामुळं आपण जर हताश होऊन बसलो तर पुढं आयुष्यात येणारी सुख आपल्यावर ओसून निघून जातील. त्यामुळे जीवनातील प्रत्येक क्षण हा अमूल्य आहे, तो आनंदानं जगा. ताकदीची गरज ही तेव्हाच लागते जेव्हा काही वाईट करायचं असतं. नाहीतर जगात सगळं काही मिळवण्यासाठी फक्त प्रेम पुरेस आहे. नेहमी अशा नालायक लोकांपासून दूर राहा जे कधीच स्वतःची चूक कबूल करत नाहीत. उलट नेहमी तुमची चूक आहे असंच दाखवून देण्याचा प्रयत्न करत असतात. येणारा काळ कितीही सुंदर असला तरी मागं सोडून गेलेल्या आठवणी आयुष्यात नेहमीच अस्वस्थ करतात. सुखी संसारासाठी चांगलं घर असणं गरजेचं नाही, तर घरातील वातावरण हे चांगलं असणं गरजेचं आहे. कौतुक हा तसा छोटासा शब्द आहे, पण ते करायला मन मात्र फार मोठं लागतं. आयुष्यात सुखी व्हायचं असेल तर जगाचा विचार करणं सोडून द्या. अडचणीत असणं हे चुकीचं नाही, पण अडचणीत अडकून राहणं हे मात्र चुकीचं आहे. दुःखातून येणारा आनंद अधिक सुखमय असतो. प्रत्येकाचे दिवस हे पलटत असतात. आयुष्यात थोडी सहनशक्ती ठेवावीच लागत असते. आजची परिस्थिती उद्या तशीच राहत नसते. कोणाचंही स्टेटस बघून त्याच्या आयुष्यात काय चाललंय याचा न्याय करू नका, कारण माणूस त्याच्या आवडीनुसार स्टेटस टाकत असतो, स्वतःच्या जीवनाचा प्रसार करण्यासाठी नाही. खिशातील रक्कम ही जर शिक्षणावर खर्च होत असेल तर ते धन चोरलं जाऊ शकत नाही. ज्ञानासाठी केलेली गुंतवणूक हे नेहमी चांगला परतावा देत असते.